जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर जे प्रेफरन्सेस असाइन करणे किंवा लॉक करण्याच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम येत होता आणि उद्याचा दिवस जे आहे अंतिम देण्यात आला होता लॉक करण्यासाठी, त्या समस्येचं समाधान नेमकं काय आहे, प्रेफरन्सेस देण्याकरिता मुदतवाढ मिळालेली आहे, कधीपर्यंत मिळालेली आहे, आतापर्यंत किती अभियोग्यताधारकांनी प्रेफरन्सेस जनरेट केलेले आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ती महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, कालच्या सायंकाळपासून आज पूर्ण दिवसभर जे आहे पवित्र पोर्टलला वेगवेगळ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम्स येत होते। खऱ्या अर्थाने वेबसाईटला जे आहे 404 एरर हा कायमस्वरूपी येत आहे किंवा लॉग इन जरी झालं तरी देखील काही प्रमाणावरती जे आहे वेबसाईट आपल्याला फारच कासव गतीने स्लोली चालताना दिसत होती। हा खऱ्या अर्थाने जे आहे टेक्निकल प्रॉब्लेम आहे, परंतु आजच्या तारखेला याच्यावरती उपाय म्हणून माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेबांनी एक उपाय हा सांगितलेला आहे की याला मुदतवाढ दिलेली आहे। आता मुदतवाढ कधीपर्यंत आहे तर आजच्या तारखेला साहेबांनी त्यांना मी मेसेज केला होता, माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सरांनी रिप्लाय केलेला आहे की 2,17,000 अभियोग्यताधारकांपैकी जवळपास 1,18,000 अभियोग्यताधारकांनी गेल्या 2 दिवसात पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नमूद केलेले आहेत। म्हणजे 2,17,000 उमेदवारांपैकी 1,18,000 उमेदवारांनी प्रेफरन्सेस जनरेट केलेले आहेत, परंतु एकेका वेळी जवळपास 75,000हून अधिक वापरकर्ते लॉग इन होत असल्याने पोर्टल काही प्रमाणावरती संत होत आहे। सर्वांना पसंतीक्रम देण्यासाठी अधिक वेळ मिळावा याकरता पसंतीक्रम देण्याची मुदत 12 फेब्रुवारी पर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे। म्हणजे पोर्टलची कॅपॅसिटी ॲट अ टाइम 75,000 अभियोग्यताधारकांची आहे, परंतु 75,000 पेक्षा जास्त अभियोग्यताधारक ॲट अ टाइम लॉग इन करतायत, त्यामुळे लॉग इनला अशा प्रकारच्या इश्यूजचा सामना करावा लागतो आहे। ही एक गोष्ट आहे, त्याच्यामुळे जे आहे काहीशी गती स्लो व्हायला पाहिजे अभियोग्यताधारकांची, म्हणून त्यांनी 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यासोबतच एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी हा पण घेतलेला आहे की आता सध्या आपल्याला फक्त प्रेफरन्सेस जनरेट करणे आणि असाइन करणे हे दोनच टॅब उपलब्ध होते पोर्टलवरती। आता उद्यापासून त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या अभियोग्यताधारकांनी आपले प्रेफरन्सेस असाइन करून ठेवलेले आहे त्या उमेदवारांना लॉक करण्याकरिता प्रेफरन्सेस लॉक करण्याकरिता ऑप्शन अवेलेबल होणार आहे। म्हणजे आतापर्यंत ज्यांनी प्रेफरन्सेस जनरेट केले त्याच्यावरती जे आहे आपली खडाखोड केलेली आहे, म्हणजे चर्चा केलेली आहे की आपल्याला कुठे कुठे प्रेफरन्सेस द्यायचा आहे, त्या उमेदवारांना प्रेफरन्सेस लॉक करून देण्याकरिता उद्यापासून ऑप्शन अवेलेबल होऊन जाणार आहे। त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी असाइन केले आहे त्यांनी लॉक करून टाकायचा बिंदास, परंतु लॉक करण्याच्या पूर्वी सगळ्या गोष्टींची आपल्याला खात्री करून घ्यावी लागणार आहे। पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही करायची आहे आपल्याला की जे काही प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहे ते माझ्यासाठी आहे का? तुम्ही म्हणाल सर असं कसं बोलताय? हो, माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जे प्रेफरन्सेस जनरेट झालेले आहेत त्या प्रेफरन्सेस मध्ये 3 गोष्टी तुम्ही तपासून बघा। त्या ते मला आलेले जे प्रेफरन्सेस आहे ते GR प्रमाणे माझी जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आहे त्याप्रमाणेच आलेत का? म्हणजे मी ज्या वर्गासाठी पात्र आहे, ज्या विषयासाठी पात्र आहे त्या विषयाचेच पसंतीक्रम आले का? हे पहिली गोष्ट चेक करा। दुसरी गोष्ट चेक करा की मी ज्या माध्यमाचा उमेदवार आहे त्याच माध्यमाचे प्रेफरन्सेस मला आलेले आहेत का? अपवाद म्हणून फक्त एवढंच आहे की जे लँग्वेज शिक्षक आहे, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू यांचे जर शिक्षक असाल तर तुम्हाला मीडियमचं बंधन नाही, परंतु याच्या व्यतिरिक्त जेवढे काही विषय आहेत तेवढ्या विषयांकरिता माध्यमाचे बंधन आहे। त्यामुळे तुम्ही पाहून घ्या की त्या माध्यमासाठी मी पात्र आहे का? आता तुमचं माध्यम कशावरून ठरवलं जाते? एकतर तुमचं माध्यम ठरवलं जाणार आहे तुमच्या 10वीच्या माध्यमावर। 10वीचं माध्यम जर मराठी असेल तर मराठीचे प्रेफरन्सेस आले तर बिंदास तुम्ही देऊन टाका। त्याच्यानंतर डीएड किंवा बीएडच्या मीडियमवर, डीएडला तुमचं समजा इंग्लिश असेल किंवा बीएडला इंग्लिश असेल तर इंग्लिशच्या सगळ्या प्रेफरन्सेसला तुम्ही जे आहे लॉक करू शकता, कारण त्यावरून तुमचं माध्यम ठरतं, म्हणजे 10वीवरून आणि डीएड किंवा बीएड वरून तुमचं माध्यम ठरतं। तिसरी गोष्ट जी आहे ती आहे तुमची कास्ट। तुमच्या कास्टनुसार तुम्हाला प्रेफरन्सेस आलेत का? पहिलं आहे तुमच्या क्वालिफिकेशननुसार, दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघायचं आहे की कास्टनुसार, आणि तिसरं बघायचं आहे मीडियमनुसार। आता कास्टमध्ये समजा जे उमेदवार कॅटेगरीवाले आहेत त्यांना कॅटेगरीच्या सोबत ओपनच्या जागांचेही प्रेफरन्सेस येतात। अशा उमेदवारांना आपण हे सांगू शकतो की कॅटेगरीचे उमेदवार ओपनच्या जागांवर देखील पात्र आहे। आता कॅटेगरीमध्ये जी समांतर कॅटेगरी आहे, महिला असेल किंवा इतर जे काही, तर त्या उमेदवारांना ही जर ओपन प्युअरचे प्रेफरन्सेस आले तरी देखील ते पात्र आहे।
पहिली गोष्ट ही आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जेवढे प्रिफरन्सेस आले त्या वर्गासाठी मी पात्र आहे का, 1 ते 5 ला, 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 जेवढ्या वर्गाचे आपल्याला प्रिफरन्सेस आलेले आहे त्या सगळ्या वर्गांसाठी मी पात्र आहे का याची खातरजमा करून घ्यायची आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काय करायचं आहे की प्रिफरन्सेस द्यायचे कसे. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी देण्यासाठी जे आहे घाई करू नका की इकडे जास्त जागा आहे. जागांचा याचा संबंध नाहीये, लक्षात घ्या. जास्त जागांचा आणि प्रिफरन्सेस देण्याचा संबंध नाहीये. तर संबंध कसा आहे, प्रिफरन्सेस द्यायचे कसे, तर शॉर्ट मध्ये सांगतो. इन शॉर्ट, फार मोठा व्हिडिओ मी बनवत नाहीये, छोटाच बनवतोय. की तुमचा सर्वात आवडता जिल्हा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कमी आवडीचा, त्याच्यापेक्षा कमी आवडीचा, त्याच्यापेक्षा कमी आवडीचा आणि त्याच्यापेक्षा कमी आवडीचा. जो तुमच्या आवडीचा जिल्हाच नाही किंवा जिथे तुम्हाला जॉईनिंग दिल्यानंतर तुम्ही जाणारच नाही अशा जिल्ह्यांना प्रिफरन्सेस देण्याचं टाळा. कारण तुम्ही प्रिफरन्सेस नाही दिला तर किमान जे आहे एखादा गरजू अभियोग्यताधारक त्या ठिकाणी जाऊ शकेल. अन्यथा तुम्ही तिथे प्रिफरन्सेस द्याल, तुमचं सिलेक्शन होईल आणि तुम्ही जाणार नाही, म्हणजे ती जी जागा आहे ती रिक्त राहणार आहे. आणि असं झालं तर निश्चितपणाने तुम्ही कोणाच्या तरी पोटावर पाय दिलाय असं त्याचा अर्थ होईल. त्या गोष्टीचं पाप तुम्हाला लागेल. म्हणून जे आहे जिथे जायचं नाही तिथे प्रिफरन्स देऊ नका. शक्यतो ज्यांना पूर्ण महाराष्ट्रात कुठेही जॉब करायचा आहे त्यांनी आलेले सगळेच्या सगळे प्रिफरन्सेस जरी असाइन करून लॉक केले तरी देखील चालतं. अन्यथा जे आहे तुम्ही जर का थोडेसेच प्रिफरन्सेस द्यायचे असेल तर थोडेसे पण देऊ शकता. काही उमेदवारांना फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस द्यावेसे वाटतात तर त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूचेही प्रिफरन्सेस दिले तर चालतं. काहींना असं वाटतं की यार माझा स्कोर जरासा ॲव्हरेजच आहे, विदाऊट इंटरव्ह्यू पण देतो, विथ इंटरव्ह्यू पण देतो, तरी देखील चालतं. त्यापैकी समजा तुम्हाला एडेडला द्यायचे आहे का अनएडेडला द्यायचं ते पण ठरवा. एडेड असेल तर एडेडला पगार असतो, अनएडेड असेल तर अनएडेडला पगार नसतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर का पार्शियली एडेड असेल 20%, 40%, 60%, 80%, तर जेवढे टक्के ते शाळा आहे तेवढ्या टक्के एकूण पगाराच्या तेवढ्या टक्के तुम्हाला जे आहे पगार मिळणार आहे. त्यामुळे ही एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्या. आता ज्या उमेदवारांना जे आहे प्रिफरन्सेस जनरेटच झालेले नाही, प्रिफरन्सेस आर नॉट जनरेटेड ॲज पर युअर प्रोफाईल असं जर मेसेज येत असेल तर त्यांनी समजायचं की एकतर आपल्या माध्यमाची जागा नाही, आपल्या विषयाची जागा नाही किंवा आपल्या कॅटेगरीची जागा नाही, त्या लोकांना प्रिफरन्सेस जनरेट होणारच नाही. परंतु जर का त्यांच्या माध्यमाची किंवा त्यांच्या कॅटेगरीची, त्यांच्या विषयाची जागा अवेलेबल असेल आणि तरी देखील असं जर दाखवत असेल तर एक वेळेस काय करा की तुम्ही या ठिकाणी प्रिफरन्सेस डिलीट करा आणि पुन्हा एकदा नव्याने रिजनरेट करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना चुकीचे प्रिफरन्सेस आलेले आहेत तर अशाही उमेदवारांना या ठिकाणी प्रिफरन्सेस डिलीट करून रिजनरेट करण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. परंतु ऑप्शन अवेलेबल आहे म्हणून जे आहे जाणून बुजून ऑप्शनला सिलेक्ट करून या ठिकाणी पुन्हा पुन्हा बघू नका की खरंच मला वाढतात की नाही, कारण त्याला मर्यादा आहे. 3 वेळेसच आपल्याला जे आहे प्रिफरन्सेस डिलीट करता येणार आहे. त्यामुळे सर्वांना प्रिफरन्सेस डिलीट करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आता मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु शेवटच्या दिवसाची वाट न बघता आपल्याला किमान जे आहे 10 तारखेपर्यंतच सर्वांनी आपले आपले प्रिफरन्सेस लॉक करून घ्यायचे. सर्वांना प्रिफरन्सेस लॉक करण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. काही जर अडचणी आल्या तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्या ठिकाणी जे कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सला उत्तर दिलं जाईल. किंवा तुमची जी समस्या आहे खूप मोठी असेल तर निश्चितपणाने आयुक्त ऑफिसमधले बरेचसे अधिकारी आपल्या संपर्कात आहे, त्यांना तुमची समस्या सांगून त्या समस्येवरती उपाय निश्चितपणाने आणला जाईल.